झिरो न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आणि सामाजिक संघटनाची बैठक। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर जयंती उत्सव शांततापूर्ण आणि उत्साहात पार पाडावा यासाठी पोलीस उपाधीक्षक दिलीप टिपरसे यांनी शहरातील विविध तरुण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची तोफखाना पोलीस स्टेशन येथे बैठक घेत महत्त्वपूर्ण सूचना दिल्या। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शहरातील विविध भागात मिरवणुका आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे। या पार्श्वभूमीवर पोलीस उपाधीक्षक दिलीप टिपरसे यांनी तरुण मंडळाच्या प्रतिनिधीशी संवाद साधत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे आवाहन केले। बैठकीत मिरवणुका शिस्तबद्ध पद्धतीने काढणे, वाहतुकीचे नियम पाळणे, ध्वनी प्रदूषणासंदर्भातील शासनाच्या नियमाचे पालन करणे आणि कोणत्याही अफवावर विश्वास न ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या। यावेळी टिपरसे यांनी सर्व मंडळांना पोलीस प्रशासनाला सहकार्य करून सामाजिक सलोखा कायम ठेवावा, तसेच कोणत्याही अनुचित प्रकार घडल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी असे आवाहन केले। या बैठकीला शहरातील विविध तरुण मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पोलीस अधिकारी उपस्थित होते। जयंती उत्सव शांततापूर्ण, सुरक्षित आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्याचा निर्धार सर्वांनी व्यक्त केला। एक पण असा विषय झाला नाही की आम्ही त्याच्यावरती त्याच कारवाईने केलेले। आता विषय दोन मांडलेले आहेत की सर बाकी जिल्ह्यात होत नाही का। मी तुम्हाला सांगतो की बाकी जिल्ह्यामध्ये डीजे मुक्ती झालेली आहे। मी स्वतः परभणीला होतो, तिथे डीजे मुक्ती झालेली आहे। पूर्ण मराठवाडा डीजे मुक्ती झालेली आहे। पुण्याला डीजे मुक्ती झाली, यावेळेस सोलापूरला डीजे मुक्ती झालेली आहे। सर्व ठिकाणी डीजे मुक्ती झालेली आहे। दुसरा विषय जो आलेला जिल्ह्यामध्ये माननीय पोलीस अधीक्षक सरांनी आता कलेक्टर साहेबांशी पण ते बोललेले आहेत, माझ्याशी पण ते चर्चा झाली। ते एक बैठक घेऊन पूर्ण आता ही जी आहे ना पूर्ण जिल्ह्यात राबवणार आहे। ठीक आहे, तो कायदा आहे जो आपण कारवाई करतो, तो ध्वनी प्रदूषण अधिनियम आणि पर्यावरण जो संरक्षण अधिनियम 1986 चा आहे आणि 2000 चे जे काही आपला अधिनियम आहे त्यानुसार कारवाई आहे। तीच SOP आहे, तीच प्रक्रिया आहे। त्याच्यामध्ये ते गुन्हे दाखल जुनी जे काही कारवाई झाल्या त्याच्यामध्ये आमच्या पोलिसाला दंड लागले चुकीची कारवाई केली म्हणून। जे पूर्व दाखल करायचे गुन्हा दाखल करायचे, आपण आता गुन्हा दाखल करत नाही, डायरेक्ट कोर्टात दाखल करतो आपण।